आजी. आलं ग माझं पिल्लू सोन्या, माझं लेकरू. बाबू, काय हा बावटपणा आहे? तुला स्कूल मध्ये हे शिकवतात का, असं दप्तर फेकून द्यायला? आणि तू शूज का नव्हता घालून गेला आज? मूर्ख. चल आतमध्ये. थांब ना जरा वेळ. काय थांब ना, खाऊ बनवते मी तुझ्यासाठी. चल. दर. अहो लाड कसले करताय त्याचे? तुमच्या लाडामुळे ना बिघडायला लागलाय. अगं जेवताना तरी गप्प राहत जा. त्याला विचारा बरं, त्याने होमवर्क केलाय का? होमवर्क सोडा, तो आज ट्युशनला पण नाही गेला. अथर्व, मूर्ख. अगं जेवताना तरी मारू नकोस. तुम्ही तर शांतच राहा. तुमच्यामुळे पण बिघडलाय हा. अगं जेवण कसा करतो आणि बिघडण्याचा काय संबंध आहे? तुझा नवरा काय आभाळात न पडलाय? ते नका सांगू. तुझा नवरा आभाळातून पडलाय का? मॅनर्स काय असतात ना, ते त्याला आत्ताशी कळायला लागलेत. नाही तर शी बाई. आई तू तरी गप्प राहा. दिवसभर कामासाठी वनवन फिरायचं आणि घरी आलं की हे. बरोबर आहे तुझं, माझंच चुकलं. हे रोजच झालं यांचं. राहायचं ना थोडं शांत. आजी, गोष्ट सांग ना. गोष्ट ऐकायची? हा. बार. एक की नाही चिमणी असते आणि एक चिमणा. दोघांचं लग्न होतं. त्यांचा सुखात संसार चाललेला असतो. त्यांना एक मुलगा पण होता. त्याचंही लग्न होतं. पण एक वादळ येतं आणि आपलं घर वाचवण्यासाठी चिमणा मरून जातो. पण आता मात्र चिमणी घरात नकोशी झाली रे. बाबू. हा. काय रे सारखं आजी आजी आजी? सकाळ स्कूलला जायचंय ना तुला? थांब ना थोडा वेळ. चल. त्या चिमणीनं काय करायचं? कुठं जायचं? चिमण्यानी जाण्याआधी चिमणीचा विचार करायला पाहिजे होता. चिमणी देवापुढे मरण मागते, पण देव चिमणीला मरणच देत. आई तब्येत बरी आहे का ग? रात्री जरा जास्तच खोकत होती. तुला नुसता खोकलाच दिसला वय रे? बाकी काही दिसलं नाही तुला? अगं तुला माहिती आहे ना तिचा स्वभाव. ओ, भाजी जरा व्यवस्थित आणा. हो. आजी, काय करतेस? चूल सारवते बाळा. थांब, मी पण ए सांगते. गदड्या, घालू नको त्याच्यात हात. आजी असू दे की. अरे खराब होतील हात बाळा. लई गुणाचा आहे ग ही. अथर. हात घालू नको. अथर, मूर्ख. तुला काय सांगितलं होतं? अभ्यास कर म्हणून सांगितलेलं ना. चल. ए थांब. ए गदडे, का मारतेस का मला?
बस झालं. आता ना मला हे अजिबात सहन होत नाही. अगं काय झालं, का चिडचिड करतेस? काय झालं? तुमची आई जी रोज शिवी देते ना, ती शिवी आज अथर्वने मला दिलीये. काय काय म्हणाल तो? काय म्हणाला? गधडे म्हणाला तो मला. अगं ती ती शिवी नाहीये. तुम्ही ना ते मला काही सांगू नका. मी काहीही सहन करेन, पण माझ्या मुलाला वाईट वळण लागलेलं मी अजिबात सहन करणार नाही. मी निर्णय घेतलाय. एक तर ह्या घरात त्या तरी राहतील, नाही तर मी तरी. अगं काय बोलतेस तू हे? आता या वयात कुठे जाणार आहे ती? आणि खरं तर या वयात त्यांना आपली गरज असते. ते कळतं मला, पण नाही. माझ्या संसारात जर कोणी अडगळ ठरत असेल ना, तर मला अजिबात चालणार नाही. तू ठरव काय करायचं ते. मी का तुझी आई? अगं अगं ऐक तरी. अगं खरंच करे मी तुझ्या संसारात अडगळ झालीये. अगं आई तू कशाला मनाव घेते तिचं? मनावर घेत नाही रे, मनाला लागतंय. म्हणजे काय आजी आजी लावलंय रे? मूर्खासारखं वागू काय नको. ग तुझं? बस खाली. काय रे लावलंय सकाळपासून? नाश्ता करत नाही, काय नाही. नाही जेवायचं. नाही जेवायचं म्हणजे? नाही म्हणलं ना मी. आजी कुठे सांग मला. तुला कळतं का सांगितलेलं? मूर्ख. आजी 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 आजी. अथर्व. मम्मी जातोय ग. ए डबा घेऊन जा. आजी जवळ येते दुपारी. अथर्व आजी येणार नाही डबा द्यायला. अथर्व. आजी आजी आजी. आजी कुठे? काय रे सारखं शाळेतून आलं ना आलं आजी आजी आजी. देऊ काय? का ग सारखी रागवते? काय रागवते म्हणजे? कशाला तुला आजी पाहिजे? वैताग दिलाय त्या म्हातारीने. माझी आजी कुठं गेली? कुठं गेली आजी? आई, माझी आजी कुठं गेली?
अथर्व, काय रे बाळा इथं बसलाय? अरे रडलास की काय? आजी कुठे आहे? काय झालं, रडायला काय झालं? मला आजी आणून दे. चल चल. मम्मी कुठे कधी गेली? येणार आजी? खाल्लंस का काय तू? हम्म? काय रे? काय झालं? असं का शांत बसलायस? काय नाही दादा, हे नेहमीच. नाही, आज जरा वेगळाच दिसतोयस. आई घर सोडून गेली. काय? तेव्हापासून अथर्व खात नाही, पित नाही, अभ्यास करत नाही. सारखा चिडचिड करतोय आम्हा दोघांवरती. अरे मग मावशीला आण की हुडकून. ते शक्य नाही आता. प्रिया बोलली की एकतर आई तरी घरात राहील, नाहीतर मी तरी. अवघड झाले. या सगळ्यात अथर्व हातातून निष्ठायला लागलाय. मला तर सुचत नाहीये मी काय करू ते. टेन्शन घेऊ नकोस. एक काम कर. मोहिते सरांचा फोन आलता. ते बोललेत मला. हम्म. काय होते अथर्व? याची चिडचिड वाढली डॉक्टर. अभ्यास करत नाही, व्यवस्थित जेवण करत नाही डॉक्टर. काय अथर्व? अथर्व, बाळा चॉकलेट खाणार? काय म्हणते डॉक्टर? असंच करतो बघा. अथर्व, काय होते? तुम्ही बाहेर बसा, मी बोलतो त्याच्याशी. तू बाहेर बस. जा बस बाहेर. विषय अगदी सोपा आहे. तुमची आई कुठं आहे? ते ते गावाला पाठवले त्यांना. अहो त्यांच्यामुळेच हा बिघडायला लागला होता. मातीत खेळणं, चुरून खाणं, वेडेवाकडे शब्द बोलणं, रोज रोज हेच करत होता. म्हणून मीच त्यांना गावी पाठवले. हे बघा मॅडम, लहान मुलांनी मातीत खेळलंच पाहिजे, त्यांनी उड्या मारल्याच पाहिजेत, आणि हे लहान वयातच शक्य आहे. नाही डॉक्टर, हे शक्य नाही. अहो ह्या सगळ्या गोष्टीपासून लांब ठेवण्यासाठीच मी त्याला इंग्लिश मिडियमला टाकले. अशाने तो मॅनर्सलेस जगेल आणि मला ते मान्य नाही. मॅनर्सलेस? मॅडम, मॅनर्सलेस हे म्हणजे मनाविरुद्ध जगणं आहे. त्याच्यामुळे त्याला मनाविरुद्ध जगायला लावू नका. त्याला स्वतःच्या मनाने जगायला लावा. जगू द्या ना त्याला मनासारखं. डॉक्टर, तुम्ही कितीही महागडे औषध द्या, पण हे असलं काही सांगू नका प्लीज. एक सांगतो, त्याची आजी आली तरच तो ठीक होईल. याच्यावर दुसरा कुठलाही उपाय नाही. हो डॉक्टर. अहो त्याने आत्ताही काही नाही खाल्लेलं. तुम्ही एक काम करता का? आईला घरी घेऊन या. कुठनं आणू? तुला माहिती आहे का कुठं गेली ती? गावाकडे गेली असतील की. कुठलं गाव? काय आहे गावामध्ये? सगळं विकून शहरात आली ना तू? मला ते काही माहित नाही.
त्यांना शोधू आपण. असतील कुठेतरी. असेल इथंच कुठंतरी. कुठं जाणार आहे ती? तिचा जीव आमच्या दोघात गुटमळला असेल. हम्म. आपण शोधू उद्या त्यांना. आई मातोश्री आशीर्वाद दे ग भक्तांना. रामभाव, गेली 2-4 दिवस झालं बघतोय त्या बाई इथंच आहेत. देवाच्या पाया पाड्या आल्या असेल. तुला लागा लय चौकशा पडत्यात. हे मला वाटतंय तिला कोण नसावं. चल आपण चौकशी करू. हो बाई, अहो कुठलाय तुम्ही? याच्या आधी कधी बघितलं नाही यांना. तुम्हाला काय अडचण? कुणी काय त्रास दिलाय का? ए राहू दे, चल. ती मूक बधीर असेल. रामभाव, मला तर वाटतंय तिच्या लेकानं घराबाहेर हाकलून दिला असेल. बरोबर आहे तुझं. एकदा माणूस म्हातारं झालं की लेकरांना अडगळ वाटते बघ. लका आपण पण म्हातार झालोयच की. आपलं नाही असं होणार. प्रत्येकाला असंच वाटतंय. बरं जाऊ दे, चल. मी चहा पाजतो तुला. अहो चला लवकर. सुंदर अंबा देखले डोळा, माया देखले डोळा. ल्याले सर्वलेन एक हर्षो बिगळा. आंबे जय देव जय भवानी, जय रानुमात भवानी कुरपळवंत. आरती व वाळू मने भावे व वाळू, मूळ माया रेणुका. आंबे जय देव जय. हे आरती व वाळू मने भावे व वाळू, मूळ माया रेणुका. आंबे जय देव जय. नाके मुक्ता फळ शृंगर हिऱ्याचा ज्योती, शृंगर हिऱ्याचा ज्योती. कपळी भान टिळा आईच्या प्रेमा पात्रात. अंबे जय देव जय भवानी, जय रानुमात भवानी कुरपळवंत. हे आरती व वाळू मने भावे व वाळू, मूळ माया रेणुका. करू काय नाही अडचण. काका एक मिनिट. एक मिनिट. काय रे बाळा, यांना पाहिलंय का कुठं? कोण आहे रे ही तुमची? आई आहे माझी. आई आहे? का शोधताय रे हिला? अहो त्या घर सोडून गेल्यापासून माझ्या मुलाने काहीच नाही खाल्लेलो, म्हणून शोधतोय त्यांना. असं आहे होय. कसं आहे पोरानो, एखादी आपली जवळची व्यक्ती जवळ असते तेव्हा किंमत कळत नाही, परंतु तीच व्यक्ती जर दूर गेली ना, तिची खरी किंमत कळते. हो मान्य आहे काका, पण प्लीज सांगा ना कुठं पाहिलंय का? बघितलंय. आपलं देवीचं मंदिर आहे हा. ना, तिथं म्हातारे आहे. थँक्यू. बर. चल लवकर. आई आई
आई, चुकलं आमचं. चल ना घरी आपल्या. आपल्या ते कुठं माझं होतं, ते तर चिमण्याचं होतं. मी तिथं नुसती राहायची. अगं असं काय करते आई? आई अहो, तुम्ही गेल्यापासून अथर्व वेड्यासारखा वागतोय हो. तो व्यवस्थित जेवत नाही, अभ्यास पण करत नाही. तुम्ही प्लीज त्याच्यासाठी घरी चला ना, प्लीज. वा, भारीच आहे ग तुझं. तुझ्या काळजाला ओढ लागली की तुझ्या डोळ्यात पाणी येत होय. तुला प्रेमाची जाणीव होती. माझं काय, माझ्या काळजाचं सोड ग. माझी नाळ जोडली होती माझ्या नातवा बरोबर. अहो त्याच्यासाठी चला ना हो घरी, प्लीज. चल बाजूला हो. चल, मी नाही ओळखत तुला. निघित ना. अगं आई असं काय करते? नको म्हणूस आई, नको म्हणूस. अरे अपमान होतो रे त्या शब्दाचा. आजी, तू कशी आहेस? मी बरी आहे रे बाळा. तू कसा आहेस? मी बरा आहे. घरी चल आपल्या.